मी विमल उनवणे बोलते. कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आज बनवूया मुगाची खिचडी. कोणाकोणाला कंटाळल्यावर बनवतात. आज मी पण साधी मुगाची खिचडी बनवणार आहे. त्यासाठी आता मी कुकरमध्ये तेल टाकलं. 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकते, 2-3 मिरे टाकून घेते, आणि जिरे टाकून घेते. आता यात आपल्याला थोडा हिंग टाकून घ्यायचा. नंतर लसूण टाकते. लसणाने छान स्वाद येतो मुगाच्या खिचडीला. कढीपत्ता टाकायचा, 2 मिरच्या कापून टाकल्या, थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. आता हे छान परतून घेऊया. लसूण छान लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. आता याच्यात तांदूळ टाकून घेऊया आपला. हे छान परतून घेऊ. आता 1 वाटी तांदूळ घेतले मी आणि थोडेसे 5-6 चमचे मुगाची डाळ घेतली. आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. एका वाटीला 2 वाटी पाणी. हे पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडे शेंगदाणे टाकायचे. आमच्याकडे याच्यामध्ये शेंगदाणे आवडतात. 2-3 चमचे शेंगदाणे टाकायचे. 4 शिट्ट्या घ्यायच्या की झाली मुगाची खिचडी तयार आपली. आता आपण बनवणार आहोत कांदा बटाटा भजी किंवा खेकडा भजी म्हणा तुम्ही. तर मी काय केलं आहे, 3 असे कांदे घेतले आणि असे बारीक कापून घेतले, लांब लांब असे लांब कापून घ्यायचे. 1 बटाटा घेतला, असा कच्चाच बटाटा घ्यायचा. कच्चा बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतला. हे बघा याच्यात टाका. आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पण टाकायची. आता याच्यात 1 मिरची घेतली मी, 1 मिरची, थोडी कोथिंबीर, 1 चमचा धने कुटून घेतलेत आणि थोडेसे जिरे घेतले अर्धा चमचा आणि ओवा घेतला अर्धा चमचा. तो पण हातावर असा हे करून टाकायचा. छान स्मेल येतो त्याचा. थोडासा हिंग टाकायचा याच्यात आणि मीठ टाकायचं. आणि यात मावेल एवढंच आपल्याला बेसन टाकायचं आणि हे एकत्र करून घेते आता मी. आता यात थोडी हळद टाकून घेऊया. थोडंसं तिखट टाकते. आता सगळं एकत्र करून घेऊ आपण.
यात जेवढं मावेल तेवढं पीठ टाकून आपण हे एकत्र करून घेऊ. याची छान भजी तळून घेऊया. क्रिस्पी होईपर्यंत छान ते छान टाकून घेऊ आणि तळून घेऊ. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता मध्यम आचेवर तळायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात. हे बघा झाले आपले कुरकुरीत भजी तयार. किती छान झाली बघा कुरकुरीत एकदम. चला तर मग या तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला.